वार्तांकन रोखठोक बातमी। गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला नातेपुते गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मंगळवार दिनांक 27 रोजी सापळा रचून ताब्यात घेतले। त्याच्याकडून 45,000 रुपये किमतीचा गावठी पिस्टल, 3 जिवंत कारतूस आणि एक मॅगझिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गौरव पोपट होळकर, वय वर्ष 31, राहणार होळ, तालुका बारामती असं आरोपीचं नाव आहे। नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढवली आहे। दरम्यान पोलिसांकडून मंगळवारी पेट्रोलिंग सुरू असताना शिंगणापूर पाटी येथील हॉटेल गोल्डन इरा परिसरात काही व्यक्तींकडे गावठी पिस्तूल आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी गौरव होळकर याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 45,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तल, एक जिवंत कारतूस आणि एक मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला। त्यानं अवैध शस्त्र कुठून आणलं, त्याचे कोण साथीदार आहेत याबाबत आरोपींकडून तपास सुरू आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील पोसई सोनल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल रुपनवर, देविदास धोत्रे, राकेश लोहार, रणजित मदने व राहुल वाघमोडे यांनी ही कारवाई केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।